गाइस, वेलकम बॅक टू स्वप्नालीज ब्लॉग. आज पुन्हा आम्ही चाललोय. कुठे चाललोय? बोल. तुळशी बागेत द्वारकात असला. तुम्ही म्हणाल किती हिंडते, पण गाईज मी कधीच काही घेत नाही. मी फक्त कॉन्टेंट बनवण्यासाठी ह्या लोकांच्या सोबत असते, नुसती हिंडत असते बस. दुसरा काही माझा मोटिव्ह नाही आहे. मी कधीच काही घेत नाही. आणि मी कशी दिसते काय पोपट? काय तुम्ही मला रोस्ट कराल? मी स्वतःला रोस्ट करून घेते. गॉगल घेऊ चौकोनी. अजून काय नाही सांगते की शंभर एक चौकोनी गॉगल घेऊ. हे बोलाय ना चौकोनी घेऊ. आता तुमची मम्मी शंभूची शॉपिंग करायची झाली. हां, आणि शंभूची शॉपिंग का करते माहिती का? कारण त्याचा आता 20 तारखेला बर्थडे आहे, म्हणून. बर्थडे आणि जावळ दोन्ही आहे ना. बर्थडे आणि जावळ दोन्ही आहे त्याचं. त्यामुळं मग मम्मी साक्षीसाठी साडी, साक्षी म्हणजे माझी लहान बहीण, तिच्यासाठी साडी वगैरे नाही का, तिच्या नवऱ्याला पण कपडे, तिच्या बाळाला कपडे, असं सर्व. कारण त्याचा पहिला बर्थडे आहे म्हणून. तर मग शॉपिंगसाठी जाऊया आपण, है ना मम्मी? असं फक्त ते म्हणतात ना, एक नाव असतं, कारण असतं, निमित्त असतं, यासाठी चाललो आहे. पण ॲक्च्युअलमध्ये मम्मी स्वतःसाठी पण साड्या घ्यायला चालली. एकच घेणार आहे हो, मी काही जास्त नाही घेणार. घेणार आहेस ना? पण घेणार आहे मला अनुसार बघ. मला घे. घेईल, तुला बी घेईल बघा. आत्ता नाही घेणार. नाही नको. माझ्याकडे भरपूर कपडे आहेत. असंही मी साड्या नेसत नाही, साड्या घालत पण नाही त्या. मला म्हणजे असं मराठी मुलगी ही साडीतच छान दिसते असं बोललं जातं. ठीक आहे, मलाही आवडते साडी, असं नाही की आवडत नाही. पण मी साडीमध्ये असं कम्फर्टेबल फीलच नाही करत. खूप असं जडजड वाटतं. असं एखाद्या तासासाठी जरी साडी नेसली ना, तरी पण असं होतं की बापरे, साडी नेसून मी एवढं सगळं केलं, असं स्वतःला हे वाटतं, आश्चर्य वाटतं. त्यामुळे मी मोस्टली साडी नाही नेसत आहे. पण ह्या गुढीपाडव्याला मी साडी नेसणार आहे गाईस. मी तुम्हाला गुढीपाडव्याचा फुल व्लॉग तुम्हाला दाखवेल. मी आमचा गुढीपाडव्याचा, आमची गुढी असते आहे ना मम्मी? आपली गुढी असते मस्तपैकी. मग पुरणपोळी वगैरे करतो, आम्ही खातो. तू येऊस तर करून ठेव, मी आली तर पोळ्याला. ठीक आहे, चल. मम्मी पण काय लक्षात ठेवी, करून ठेवते मी पुरणपोळी वगैरे. आणि मी तुम्हाला तो पण ब्लॉग जाईल. हां, ॲक्च्युली 19 तारखेला गुढीपाडवा आहे आणि 20 तारखेला शंभूचा बर्थडे आहे. तर मग मम्मीला रात्रीच गावाला जायचं आहे. त्यामुळे मग मम्मीला एकटीला पॉसिबल नाही होणार. ठीक आहे, मी करील पुरणपोळी, तुम्ही पण बघा. आणि मला येते पुरणपोळी, तुम्ही बघितलं असेल माझ्या मागचे ब्लॉग, त्याच्यामध्ये केलेली आहे मी पुरणपोळी. आहे ना मम्मी? कशी काय असत ना, डबर रटर पटर करते की नाही? एवढा पैसा पडलेला आहे का? कॅन्सल केलं का? क्लोजअप. इतक्या आतुरतेने कधी देवाची तरी वाट बघितलीस का काकी तुम्ही? मी का? हा, जितक्या आतुरतेने तू इर्टिगावाल्याची वाट बघतीस. पिला मी ग, नको माझी काळजी करू आत्या. कशी दिसते ना आमची आत्या, चिकनी. होऊ दे ना यांना. ठेव का फोन तू? तिघींना हाकललं आणि आता आम्ही दोघी चाललोय दुसऱ्या प्रायव्हेट सेपरेट रिक्षात. आणि पैसे आत्या भरणार आहे. हो, मी नाही भरणार आज बाई, माझ्याकडे पैसे नाहीत. मी आत्या, मी तुझ्या दोघी VIP, फक्त दोघींसाठी रिक्षा करून आलोय. कसं आहे आत्या? फक्त दोघींसाठी. आत्या पैसे भरणार आहे? नाही, पैसे आत्या भरणार. काय आत्या, मी भाची आहे तुझी, मोठी आहेस माझ्यापेक्षा. पैसे भरले पाहिजे. पैशावान कोण आहे बघ, त्या काही ना थांबल्यात काय? तिने पैसे भरायचे नाही, भरल्यावर सांगते का? तू बोलली ना तुला ड्रेस घ्यायचा आहे म्हणून. अगं हो, पण विनाकारण वेगवेगळे ना, किती पण भारी केस बीस बांधून या. रिक्षात केसांची वाटच लागते. तू आपलं कट करून घेतला. तकली करू वाश आणि नाही असा मग बाई, मला साडी बिडी नेसलं छान दिसलं पाहिजे, आहे की नाही गाईज? गाईज, या बायका आम्हाला सोडून गेल्या कुठं तरी. कुठे गेल्या त्या? कुठं? इकडंच गेल्या ग कुठंतरी. इकडं असतील या. 2 मिनिटं गाईज, फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर आम्ही होतो रिक्षा करून. तरी सुद्धा घातली कोणती एक पण नाही थांबली, सगळ्या पळून गेल्या. आणि त्यांच्या मागं आम्ही चाललोय आणि आमच्या पण अचानक गायब झाल्यात. कुणीकडे गेला तुम्ही? कुठे गेला काय माहिती.
ही चालली हिच्या मागं मागं जावं. बहुत पैसा है इन लोगों के पास. देखो कितना लेने के लिए आए ये लोग. जाऊ तिथं बसू. संघटनेचे अध्यक्ष आहे पाटलेन बाय. मिने अरे मिने हाय कर माझ्या ब्लॉग मध्ये. हाय गाईज बोल. गाईज फुल ऑन पैसा आहे काकी जवळ बघा. सोनं घेतलं हिनी. हा काकी ऐ तुझी पिशवी धर. ऐ झाला माझा व्हिडिओ काढून. पिशवी धर मम्मी. तुला अख्ख्या रस्त्यामध्ये मी फोन घेऊन ना कसला कॉन्फिडन्स लागतो या गोष्टीसाठी. 4 माणसं बघतात तेव्हा. आणि तो आत्ता आत्ता कुठं माझ्याजवळ बहुत बिल्ड व्हायला लागलाय. किती हेंडतात या. कुठं कुठं चालल्यात काय माहिती. ड्रेस किती भारी भारी आहेत. आईला चाललंय लगेच. दुसरं दुकान मी तुम्हाला दाखवते. हे किती दुकानात जातात आणि किती दुकानातून 50 वेळा बाहेर येतात. माझ्या बागा बघतो तुम्ही आता या चौघींची. पण मम्मीला तर ड्रेस घ्यायचा नाहीये. ह्या तिघींचीच माझ्या बागा. हे दुसरं दुकान बघू आता कसं वाटतंय. ह्याच्यापेक्षा तोच छान वाटतोय. हिचा पासवर्ड बघितला गाईज मी जीपेचा फोन पेचा. आता आत्याचा फोन हातात पाडला की पैसे उडले बाई. फायनली हा गाईज दुसऱ्या दुकानात त्यांची खरेदी झालेली आहे. नशीब माझं चांगलं आहे म्हणा आज. काय करावं तुला. कुठे राहतेस तू. कार्यपूर मध्ये नाहीस ग बाई तू. कार्यपूर मध्ये आहे का. मी पुण्यात आहे. मग काय मी म्हणते नाही पैसे म्हणते कोण काय माहितीये का तू 50 कामं करते. मम्मीला आमच्या 2च काम आहेत. अगं कामाचं आणि त्यात पण पैसे नाही. पैशाचा विषय आहे ग. पैशाचा विषय. त्याच्या आधी किती चेंगट होती. आता का नाही 2000चा ड्रेस घ्या. बरोबर आहे. रिक्षाचे का 150 भरले नाही. मग काय नाही भरले तू. साडीच्या दुकानात आल्यात राव. साडीच्या दुकानात आता इथं परत ड्रेस बघायचे. काय काठपदर का बघू ना. दोन्ही दाखवा. सिंपल बी बघू. काठपदर नको. जास्त करून पार्टी वेअरिंग दाखवा की जेणेकरून तिला बर्थडेला घालता येईल चांगली वाली. गाईज माझे पाय दुखले इथं बसून. तरी या बायकां शेवटी पसरून. आणि हा भैया नुसता दाखवतोय. या घेता बघा. हिनी कसा भोचका उचललाय बघा. हिच्याकडे झूम करू दे. आत्या पैसे भरशील ना आत्या. हे बघा 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 यांचं छान आहे ना. छान आहे. 650. दोन घे. छान आहे ती 650. नाही आवडलंय तर आवडलंय. मी पण आत्याच्याच चॉईसवर साडी घेतली. मग आत्याच पैसे देणार आहे आता माझे पण. तुझा मळ नाही सगळं कानातली गोळीच काढते. हा पैशाचं म्हणलं की आमच्या चिंगू सत्याला आठवण. आईला भैया पण निस्ता भैया दाखवतोय. निस्ता दाखवतोय. भैया आपका भैया इधर देखो. आप नेक्स्ट टाइम आएंगे तो आपका वीडियो दिखाएंगे. यही भैया से हमको साड़ी लेना है. 749. अगं घे चांगली वाटते. घे. ड्रेस घेण्यापेक्षा साड्यात घ्यायच्या टाइम. आता पुढचा ड्रेस घ्यायचा आपल्याला मनाला जायचं होतं ना. त्या हिशोबाने ड्रेस घ्यायचे असते. काही गरज होती का ड्रेस घ्यायची. चला बघा त्यांची जेवता पण भांडणं होतात आणि साड्या घेता पण भांडणं होतात. तोच फ्रेश वाटतं एक दीपा काकीच्या हातातला. काकी घे तू. मी ड्रेस घेते. कशाला तू ड्रेस. तिला ड्रेसवर लेक्चर देते आणि तू ड्रेस घेतेय.
बाईच्या पण मनालीला जातात सिल्क साड्या घ्यायच्या का? ब्रँडवाल्या नाही वाटत ब्रँडवाल्या नाही वाटत गं बस बहिणी बहिणी वाटतात. मी ना माहिती हा छान आहे तो कलर छान आहे आपण काढायचे ते 100. कंटेंटच्या नावाखाली मी या बायकांच्या सोबत आले, पण आज मला लय पश्चाताप होतोय, मी उगाच आले म्हणून. तुम्ही किती दिले? तुम्ही किती? घ्यायची का सांगा आणि आता रिलायन्सच पण असणार. ह्या ह्यांची झाली भांडाभांडी, झाली परत भांडाभांडी. बदलायचं नाही. ते माझ्या बड्डे पासून त्यांच्या बर्थडे पासून बदलायचं. अजून वेळ आहे. ओके मग ह्या तुम्ही त्यात असं तर कशाला झाला की मानिकूर? ते तुमचा प्रश्न तो आमचा तुमचा प्रश्न आहे. तुम्ही त्यांना आता ऍड केलेले ते त्यांचा प्रश्न आहे. त्या देतात का? हा, की आम्हाला आम्ही ज्याची पार्टी खाऊ त्यालाच कपडे घेऊ. घ्यायचे का काय करायचं कशाचे आता? हा ना, मी माझ्या दोन्ही पोरांना पण घेऊन येणार आहे बर्थडेच्या पार्टीला. पोरं ऍड करत नाही आम्ही पाठी. आम्ही तुझ्या साशेमध्ये आम्ही पोरं ऍड केले बाई. हा, घ्या त्यांना ते. मला हे बॅग मध्येच घातलं. त्याच्यावर डिस्काउंट आहे ना? डिस्काउंट पण केले कसे होऊ शकता? बघा हिची बार्गेनिंग आहे का. काम नहीं, कोई भी साड़ी उठा के देखो, 1000 का 800, कोई भी साड़ी उठा के देखो। इथे तर 700 दिख रहा है, आप 800 बोल रहे हैं. नाही, पुढचे 99 बघायचे विसरली वाटते ही, है ना भैया? कोई ना, हे कितीचे? नहीं नहीं भैया, कोई नहीं, उसको होता है. असे असे. थोडीशी झाली. अगं काय आज करते? अहो पोराचं वाढदिवस आहे, त्याला कपडे घ्यायचे. बाई काय बाई ही वेगळ्याच बघते आता, अजून साड्या आहे, शपथ द्यावा बाबा. ए ही भारी वाटतंय. हा, निसत्या मोठ्या मोठ्या बाता मार. हे एवढा पसारा काढलाय गाईज यांनी, एवढा पसारा, आणि तरी पण या अजून कन्फ्यूज व्हायल्यात या दोघी जावा. हे बाई उठा आपको कौन सा? गाईज कोणता चांगला वाटतंय सजेस्ट करा मला. साड्यांचं अगं आत्या, माझ्या साडीचे पैसे दे चल ना. आता घेतली ना, चल 800 कर. इथं केस गळती चालू आहे गाईज, आणि एवढे मोठे मोठे क्लिप कोण यूज करत असेल, काय असले काय बघा. आणि आता या बाया घुसल्यात मनीष मार्केटमध्ये. मनीष मार्केट बघा अशा चालत आहेत टॉवेल काय यूज करा त्याला गाईज. मी लय नाराज आहे तिच्यावर, या बाईवर. या बाईने मला फसवलंय. हीच आहे ती बाई फसवणारी. अगं बाई, या बाईने फसवलंय. पैसे देते बोलली आणि मला दिलेच नाही पैसे. खोटं खोटं बाईने मला फसवलंय. तू 800 रुपये द्यायचेच गप माझे. एवढं हिंडवलं यांनी आणि एकच वडापाव खाऊ घातला. काय बोलायचं आता. गाईज यांचं आवरतच नाहीये. खूप जास्त इरिटेड व्हायला लागलंय मला आता. यार घेतायत तर घेतायत, पण या कोणाच्या समोर घेतायत माहितीये का तुम्हाला? माझी कमजोरी दाखवते मी तुम्हाला. पाणीपुरीवाला गाईज. आणि या बाया आहेत ना, खात जर उभी राहिलो तर या थांबणार पण नाहीत, निघतील लगेच. म्हणून मी खात पण नाही यांच्यामुळं. बघा गाईज, माझा अवतार बघा कसा झालाय. यार इरिटेड झाले मी. कधीच नाही येणार ह्यांच्यासोबत कंटेंटच्या नादात. कधीच नाही. माझ्या भाच्याला कपडे घ्यायचे नसते ना तर मी यांच्यासोबत आली पण नसते. सिरियसली काय, माझ्या भाच्याला कपडे घ्यायचेत ना म्हणून मी आली यांच्यासोबत. आई ग, माझ्या ब्लॉगची फार वाट लावायली बाई माझी. काय झाला? आणि फायनली शंभूला कपडे घेण्याचा मुहूर्त आला आणि कपडे घेऊन डायरेक्ट घरीच गेलो. फायनली पोचलो बाबा घरी. अगदाचं वैतागला जीव. कधी या बायकांच्या सोबत जावं नाही माणसाने. तुझं हे अरे. वासाने डोकं उठाले माझं. एवढं डोकं दुखले, हसले, पाय लाल झालेत ना माझे गाईज. तुम्हाला माझ्या डोळ्यांवरून कळत असेल, इतकं हिंडवलंय ना. आणि असं तसं 2 वाजता गेलतो भर उन्हात, आणि तसल्या उन्हातून आता किती वाजलेत, एकच मिनिट मी बघून सांगते. 7:30 झालेत, कम्प्लीट 7:30 झालेत. दमला जीव गाईज. परत नाही कधी जाणार. इथं गार्डनमध्ये जाऊन कंटेंट बनवीन, पण ह्यांच्या मागं नाही जाणार कधी. वैतागला जीव. तर गाईज बघा,
व्लॉग. आणि व्लॉग जर आवडला तुम्हाला, जर नाही आवडला असेल किंवा नसेल आवडला तरी सुद्धा लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आमची मम्मी तर बघा लेंगी पेंगी चंगी झाली आहे. तर बाय बाय गाईज.